चला तर मित्रांनो, तुम्हाला लखपती बनवणारी आणि करोडपती बनवणारी जी मशीन आहे त्या मशीन विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलेलो आहोत. अमोल पाटील सर उपस्थित आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं. कोणती मशीन आहे ही आणि कशा पद्धतीनं खरं तर शेतकरी तरुणांना ही लखपती बनवणारी? सर, ही मशीन आहे मॅग्नेटिक डिस्टोनर. ह्याचा वापर जे शेतमालामधले जे खडे आणि माती काढण्यासाठी होतो. ह्याचा जे आपण शेतमाल जे आजकाल हार्वेस्टरमधून हार्वेस्ट केलं जातं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मातीचं प्रमाण असतं. त्याचे या मॅग्नेटिक डिस्टोनरच्या साहाय्याने आपण त्या धान्यामधले पूर्ण माती आणि खडे हे बाजूला होतात. कशा पद्धतीने एक शेतकरी तरुण उद्योजक होऊ शकतो, या मशिनरीचा त्यांना कसा फायदा होऊ शकतो? सर, आता हे जे धान्य क्लिनिंग ग्रेडिंग प्लांटमध्ये ह्या मशिनरीचा वापर होतो. त्याच्यामध्ये ग्रेडर, मॅग्नेटिक डिस्टोनर आणि बाजूला ठेवलेली आपली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी क्लीनर ह्या 3 मशीनचा वापर होतो. जे आपण शेतमाल, शेतामधले गहू, शेतामधलं सोयाबीन, शेतामधला हरभरा, हे जे याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे कडधान्य हे याच्यामध्ये आपण साफ करू शकतो. बरं, यासोबतच आपण जर विचार केला की ह्या मशिनरीजला किती कॉस्ट लागते किंवा पूर्ण सेटअप जर शेतकऱ्याला घ्यायचं तर त्याला साधारण किती गुंतवणूक करावं लागेल? सर, आता हे मॅग्नेटिक डिस्टोनर साधारणतः आपलं 1.5 लाख रुपये किमतीपासून सुरुवात होते. ज्याची क्षमता असते ताशी 1 टन. 1 टन माल हा आपण याच्यामध्ये प्रोसेस करू शकतो. आणि जर आपण धान्य क्लिनिंग ग्रेडिंग प्लांटचं जर बघायला गेलो तर आपल्याकडे 90,000 रुपयापासून धान्य क्लिनिंग ग्रेडिंग प्लांट असतात. त्याच्यामध्ये ह्या मॅग्नेटिक डिस्टोनर, ग्रॅव्हिटी, ग्रेडर ह्या विविध उपकरणाचा त्याच्यामध्ये वापर होतो. यासाठी काही सबसिडी आहे का? शेतकऱ्यांना अनुदान मिळतं? ह्या ज्या सगळ्या आपल्या ज्या मशिनरी आहेत ह्या सेंट्रल गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहेत. म्हणजे ICR अप्रूव्ड असल्यामुळे तुम्हाला महाडीबीटी, पोकरा आणि स्मार्ट योजनेअंतर्गत 50 ते 60% सबसिडी याच्यामध्ये मिळू शकते आपल्याला. एखाद्या तरुणाला त्याचा उज्ज्वल भविष्यासाठी काहीतरी एक व्यवसायाचं प्लॅनिंग करायचं तर कशा पद्धतीनं त्यांनी केलं पाहिजे आणि यातून तो किती प्रॉफिटेबल राहू शकतो? सर, आता याच्यामध्ये धान्य क्लिनिंग ग्रेडिंगमध्ये आपल्याला एका क्विंटलसाठी मिनिमम 150 ते 200 रुपये आपल्याला हे फक्त धान्य सफाई करण्यासाठी मिळतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काही कच्चा माल खरेदी करायचा नाही आहे, फक्त ह्या मशिनरी सेटअप लावायचा आहे. मग जे आपले शेतकरी किंवा व्यापारी जे असतात त्यांचा जो शेतमाल आपल्याकडे डायरेक्टली घेऊन येतात, आपण याच्यामध्ये जर साफ करून दिला तर तुम्हाला कमीत कमी एका क्विंटलसाठी 150 ते पावणे 200 रुपये आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात. आणि एका दिवसाची काय क्षमता आहे? सर, एका तासाची याची क्षमता आहे 1 टन. जर तुम्ही नाही का हा प्लांट आपला 8 तास जरी चालवला तर आपण याच्यामध्ये 8 टन मटेरियल याच्यामध्ये आपण म्हणजे खडे वगैरे बाजूला केले जाऊ शकतात. साधारण म्हणजे एका दिवसाला 80,000 रुपयापर्यंत कमाई एक साधारण एका तरुणाची याच्यामध्ये होऊ शकते. धान्य क्लिनिंग धान्य क्लिनिंग ग्रेडिंगचा जो आपण प्रकल्प म्हणतात, साधारण एक सेटअप जर उभा केला तर किती लोक तिथं लागतात? म्हणजे काय मनुष्यबळ लागतं त्या ठिकाणी? सर, मनुष्यबळ जास्त लागत नाही. ही फुल्ली ऑटोमॅटिक यंत्रणा असते. ह्याच्यासाठी जास्तीत जास्त 2 ते 3 लोकांची गरज असते. कारण की ह्याच्यामध्ये धान्य टाकणं, एका मशीनमधून दुसऱ्या मशीनमध्ये जाणं, ह्याच्यासाठी इंटरकनेक्टिंग इलेव्हेटर्स दिलेले असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलीही शारीरिक मेहनत नाही आहे. फक्त माल टाकणं आणि दुसऱ्या साईडने ते पोटे भरणं एवढंच याच्यामध्ये काम राहतं. बरं, यासोबतच आता एखादा तरुण आपल्याकडे ही मशिनरीज घ्यायला आला आणि पुरेसं जे काही त्याला भांडवल पाहिजे ते भांडवल त्याच्याकडे नाहीये, तर किती पैसे त्याला या ठिकाणी इन्व्हेस्ट करावे लागतील आणि त्यानंतर त्याला या मशिनरी? सर, हा पूर्ण क्लिनिंग ग्रेडिंगचा जर 1 टनचा सेटअप जर त्यांना खरेदी करायचा असेल तर साधारणतः 8.5 लाख रुपयापर्यंत त्याची किंमत जाते. जर त्यांच्याकडे पूर्ण तेवढं भांडवल नसेल तर आपण एक PMFME म्हणून स्कीम आहे कृषी विभागामार्फत शासनाची. त्याच्यामध्ये 35% सबसिडी आणि 80% कर्ज सुविधा त्यांना उपलब्ध होते. विदाऊट कोलॅटरल त्यांना ते कर्ज मिळतं आणि त्याच्यासाठी लागणारी पूर्ण मदत हे आमच्या मार्फत इथे केली जाते त्यांना. बरं, मग सुरुवातीला त्याला किती रक्कम भरणं गरजेचं? सुरुवातीला सर कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत त्याच्याकडे भांडवल असेल तरी तो हा 10 लाख रुपयाचा धान्य क्लिनिंग ग्रेडिंगचा विथ शेड हा प्रकल्प तो करू शकतो. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये शेतकरी तरुणांचं उद्योजक होण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. सर, आपले जे दर्शक आहेत त्यांना ॲड्रेस सांगा, जेणेकरून त्यांना जी हवी असलेली माहिती आहे किंवा त्यांचे ज्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळालेली नसेल ते थेट या ठिकाणी येऊन घेऊ शकतात. म्हणून आपला पूर्ण ॲड्रेस आणि फोन नंबर. सर, हे आपली कंपनी प्रोजेक्टसेल इंडस्ट्रियल सोल्युशन, कसनेर फाटा, छत्रपती संभाजीनगर, संभाजीराजे साखर कारखान्याच्या समोर आहे. तर मंडळी, नक्की या व्हिजिट करा आणि या ठिकाणी असलेल्या हजारो मशिनरीजची माहिती घ्या. त्यासोबतच तुम्हाला जी माहिती या ठिकाणी धान्य क्लिनिंग ग्रेडिंग या प्रकल्पाची दिलेली आहे, खरंच यामधून मोठ्या प्रमाणामध्ये कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपण मिळवू शकतो. फक्त सुरुवातीची गरज आहे आणि ती सुरुवात तुम्ही आज करणं गरजेचं आहे. त्यातूनच तुम्ही लखपती किंवा करोडपती शेतकरी
निश्चित होऊ शकता. वेळ झाली थांबण्याची, थांबूया तिथं. पुन्हा भेटूया एक नव्या मशिनरीसह आणि एक नव्या प्रकल्पासह. तोपर्यंत थांबूया तिथं. धन्यवाद.